अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने नाशिक मध्ये 10 आणि 11 ऑगस्टला राष्ट्रीय प्रतिनिधी अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलं आहे। या अधिवेशनाचा प्रारंभ आज दुपारी 4 वाजता CBS वरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून तसेच बाईक रॅली करून सायंकाळी 7 वाजता खुल्या परिसंवादाने अधिवेशनास प्रारंभ होणार आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत प्रमोद जाधव यांनी दिली। उद्याचे नाशिक कसे असावे या संदर्भात गोलमेज परिषद व परिसंवाद आयोजित करण्यात आलेला आहे। त्या परिसंवादामध्ये राजकीय, क्रीडा, कला, औद्योगिक व राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत आणि त्यांच्याकडून अपेक्षा नाशिककरांना काय आहे याबद्दल प्रश्न पण विचारले जाणार आहेत आणि त्यांचे काय आहे नियोजन पुढील नाशिक 10 वर्षानंतर 50 वर्षानंतर कसे असावे या संदर्भात त्या परिसंवादामध्ये सविस्तर चर्चा होणार आहे। 11 तारखेला सकाळी कला क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांचे मुलाखत होणार आहेत। त्यावेळेस विविध प्रश्नांवर चर्चा होणार आहे। पर्यटन क्षेत्र पण घेतले, कारण नाशिक एक पर्यटन क्षेत्राकडे वाटचाल करत आहे, कृषी क्षेत्राकडे वाटचाल करत आहे। तर त्या सर्व क्षेत्रातील लोकांना, मान्यवरांना आमंत्रित केलेलं आहे आणि त्यांची एक मुलाखत होणार आहे। त्यानंतर दुपारच्या क्षेत्रामध्ये महिला आणि युवक जो आजच्या घडीला खूप महत्त्वाचा घटक आहे, तर त्यांना एक चांगली दिशा देण्याची गरज आहे। ह्या उद्देशातून संध्याकाळचं सेशन हे महिला आणि युवकांसाठी असणार आहे आणि त्याच्यावर युवकांचे प्रश्न, स्किल डेव्हलपमेंट, त्यांनी प्रगतीसाठी काय गोष्टी करायला पाहिजेत, औद्योगिक क्षेत्रामध्ये कोणते त्यांना संधी उपलब्ध आहेत, त्या सर्व गोष्टीसाठी त्यावेळेस तिथं चर्चा होणार आहे। नाशिकच्या आडगाव नाक्यावरील लंडन पॅलेस येथे हे 2 दिवशी अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे। या पत्रकार परिषदेत व्यंकटेश मोरे, राजेंद्र शेळके, नाना बच्छाव, गिरीश शायरी, वाळकू कोशिरे, दीपक पाटील, अशोक कदम, उमेश खापरे, सुभाष शेळके, हर्षल कर्णा, राजेश जाधव आदी उपस्थित होते।